मंत्री आदिती तटकरे माझ्यासोबत आहेत। त्यांच्याच मतदारसंघाचे कामाचं लोकार्पण होणार आहे आणि सर्वात जास्त फायदा MTHLचा हा रायगड निवासियांसाठी होणार आहे। म्हणून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, 2024 हे गेम चेंजर असेल। इन्फ्रास्ट्रक्चर विकास काय आहे, या सगळ्या लोकार्पणानं जी पुढची कामं आहेत त्यांना लोकांपर्यंत पोहोचलं जाईल। खरं तर आपण जर साधारणपणे बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ज्या वेळेला MTHLचं उद्घाटन होत आहे, गेल्या काही दिवसांपासून ज्या वेळेसपासून या कार्यक्रमाची तयारी असेल किंवा ते काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, या संदर्भातली सगळी माहिती वेळोवेळी इथल्या नागरिकांपर्यंत लोकांपर्यंतही पोहोचत होती। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी किमान या महिनाभराच्या कालावधीमध्ये 3-4 वेळा इथे पाहणी केली। बाकीचेही सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी सगळ्यांनी वेळोवेळी या संदर्भातला आढावा घेतला। खऱ्या अर्थानं MTHL रायगड आणि मुंबई याच्यासाठी एक अतिशय म्हणजे त्याला अटल सेतू म्हणून जे नाव दिलेलं आहे, खऱ्या अर्थानं हा सेतू ठरणार आहे। कारण रायगडमधून सर्वात जास्ती मुंबईला रोज प्रवास करणारे जे नागरिक आहेत त्यांचा किमान 1 तास हा याच्यातून वाचणार आहे। आपण जर बघितलं सकाळची जी ट्रॅफिक असते वर्किंग आवर्स मधली, संध्याकाळची जी असते, त्याच्यामध्ये निश्चितपणाने हा जो अटल सेतू आहे MTHL आहे हा सर्वात महत्वपूर्ण ठरणार आहे। एकदा कनेक्टिव्हिटी आली की तो भाग प्रगत होण्यामध्ये सुद्धा गती मिळत असते। आज जर आपण बघितलं तर 21 किलोमीटरचा हा सेतू आहे, म्हणजे देशातला सर्वात मोठा। आणि त्याच्यामुळे नक्कीच हे फक्त कनेक्टिव्हिटी नाही पण वेगवेगळे माध्यम याच्यातून उपलब्ध आणि विकसित होण्यामध्ये या सेतूच्या माध्यमातून मदत होणार आहे। इंडस्ट्रीला एक बूम मिळतं ज्यावेळेस डेव्हलपमेंट होतं, रोड इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होतं, तर इंडस्ट्री कनेक्ट मोठं वाढतं। आपण जर बघितलं तर उरणला JNPT मुळे आधीच एक महत्व आहे। पनवेल हे आता मुंबईला लागूनच झालेलं आहे। इंटरनॅशनल एअरपोर्ट इकडे येणार आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं हे जे एंटायर सर्किट आहे हे कनेक्टिव्हिटी असेल, मग रोड कनेक्टिव्हिटी असेल, मेट्रो कनेक्टिव्हिटी असेल आणि एअरवेज कनेक्टिव्हिटी असेल, ह्या ज्या वेळेला एकत्रितपणाने येतात त्यावेळेला त्या भागामध्ये अधिक विकसित होण्यासाठी सगळी माध्यमं उपलब्ध होतात। त्यामुळे एका बाजूला सी रूट आहे, JNPT आहे विच इज वन ऑफ द लार्जेस्ट स्पॉट्स, देन देर इज MTHL, देर इज मेट्रो अँड देर इज इंटरनॅशनल एअरपोर्ट। तर याच्यापेक्षा अजून सोयीस्कर आणि आणखीन इन्फ्रास्ट्रक्चर हे काय असू शकतं? शेवटचा प्रश्न माझा, आपण महिला आहात, महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम 1 लाख महिला इथं आज उपस्थित राहणार आहेत। केंद्र सरकार, राज्य सरकारनं त्यांच्यासाठी केलेल्या योजना, त्यांच्यासाठी कायद्यात केलेले बदल, या सगळ्या बाबी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्वाचं असेल। आज आपण नमो नारी दूत ॲपचं उद्घाटन करत आहोत, लोकार्पण करत आहोत सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते। खऱ्या अर्थानं महिलांसाठी असणाऱ्या योजना हे प्रसार करण्याचं माध्यम हे आपण त्यांना करत आहोत। कारण एखादी महिला ही चुलीपर्यंत पोहोचू शकते। शेवटी ज्या वेळेला राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना आखल्या जातात त्याची पहिली जी काही त्याचं प्राथमिकता असते किंवा प्रायोरिटी असते किंवा खऱ्या अर्थानं त्या का आखल्या जातात तर त्या लोकांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात। आणि महिला हे त्याचं सर्वात उत्कृष्ट माध्यम आहे, कारण त्या चुलीपर्यंत पोहोचू शकतात। त्यामुळे त्यांनाच आपण या योजनांचं दूत करून अधिकाधिक लाभार्थी आपल्याला कसे वाढवता येतील। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे, त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांनी अधिक बळकटी देऊन आपण ते ॲप निर्माण केलेलं आहे, त्याचं आज लोकार्पण आहे। राज्याची सर्वात महत्वाकांक्षी योजना लेक लाडकी योजना आहे, त्याची पहिलं आज लाभार्थी आपण सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते देणार आहोत। जवळपास 2.5 लाख कन्यांना आणि कुटुंबांना याचा लाभ होणार आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने आपण अधिक याच्यामध्ये भर याच्यावर देत आहोत की राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत याची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत झाली पाहिजे। डबल इंजिन सरकार काय करू शकतं हे या योजनेत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय। तर आदिती तटकरे आहेत, त्यांच्या मतदारसंघापर्यंत हा MTHLचा रस्ता पोहोचणार आहे। महिला सक्षमीकरणचं काम आज केलं जाणार आहे। नमो नारी ॲपच्या माध्यमातून या महिलांपर्यंत पोहोचलं जाईल आणि त्यासाठी आजचं हे मंच पूर्णतः सज्ज आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, उल्वे, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।